वर्सांनी तुम्ही म्हापसा बाजारान आंबे विकता ह्यो वेवसाय करता? 40 वर्सां म्हणजे जेन्ना आंब्यांचो सिजन येता तुमी दर वर्सा हांगा आंबे विकता? दर वर्सा आम्ही विकता. आतां कशें कितें दर आसा आंब्यांचे? आता दर आसा 1200 आहा, 1000 आसा, 800 आसा, 700 आहा. आम्यांक कोण दर ओके, म्हणजे मोठे आंबे बारीक आंबे तशे पोत क्वॉलिटी असता. तुमी आतां कशे झाड पिके आंबे आतां कोणा कडल्यान हाडटा? आमी मोरजेच हाडटा. मोरजीच्यान? ओके. आतां गांवठी आमी. गांवठी आंबे लोकांची कशी कितें आहा मागणी आंब्या खातीर? लोकांची बरी आहा. मागणी बरी आहा. आतां सपोज खंय रेट वाडलेली आसा जाल्यार लोक व्हरतात काय? आता न्हू विकपाक थोडी. कित्याक आमी पळयता की आमी म्हारग करता न्हू. स्टार्टिंगूच आमी पळयलां की आंब्याचो जो दर आसा हो एकदम वाडलो 2000 3,500. आमी पिकनच ना न्हू. तेचे पिकता आमचे बी आमी म्हारग न्हू. आनी अंदू आंबे लेट पावल्या बाजारान रेट विकपाक? पावले पण आमी खूब आहा. खूब आसा बाजारान. ओके, बट तसो दरूय आसा न्हू तांचो? दर आसा. दर देंवतलो न्हू आतां. आतां देंवपाचो आसा? देंवतलोच न्हू तो. चड जाल्यार देंवप न्हू तो. आतां वाया जात्रा आमी दर आहा न्हू. जात्रेक लागून रेट आसा? अशी दर आहा पूण खंय जाता लागून आमी काय कोपांक न्हू. आतां आमी पळयता की गरमी एके वाटेन वाडलेली आसा आनी लोकांची सद्या मागणी वेगवेगळ्या तरेन आसा. कशें कितें तुमी एडजस्ट करता हांगासर? करता एडजस्ट काय पोटा खातीर एडजस्ट करताच पडटा न्हू. हे 2 म्हयने? एडजस्ट करचीच पडटा. पोट भरलें कशी एडजस्ट करता. पण तुमी सकाळ ते सांज मेरेन हांगा विकपा खातीर आमी येता सो घेता तुमी? येता. धांक वयता आमी. सो हे आंबे सपसर तुमी हांगाच आसता? हय. ओके. लोकांक कितें एक सांगूंक सोदता सद्या आंब्याचो सिजन आतां सद्या चालू जाल्लो आसा आनी दरूय देंवलेलो आसा. लोकांक एक मेसेज? ना आमी दर कुवत पडना ना आमकां तशी. आमी म्हारग घेतो. हां, तशी तुमी दर लावन मागीर विकता? वडना आमी न्हू. कुस्को माल वडना आमी. आमी सकाळी इल्लो सामो येता म्हारग मागीर चड येता न्हू तो. हें आमचो गांवठी आंबो. गांवठी आंबो. स्टार्टींग आमी पळयलां की आंबो मातसो म्हारग आशिल्लो 1000 1500 इवन 3500 मेरेन सुद्दां पाविल्लो. आतां खूब रेट देंवल्या. 800 आंब्या प्रमाण. आंब्या प्रमाण सद्या आतां आंबे खंयचे सद्या आतां मार्केटान चड विकपाक आहा? मानकुराद आतां सद्या आसा? पायरी सद्या हापूसय आसा तुमचे कडेन? मानकुरादाची कितें रेट आसा? 800 700 600 आनी 500. आनी हापूस? 400. हापूस चड ना, मानकुराद चड. सद्या आतां खंयचे आंबे चड खपता? आमचे हांगा गांवठी. गांवठी. म्हणजे लोकांची कशी कितें मागणी? म्हणजे झाड पिके मागतात कितें म्हणजे गांवठी मागतात? हय, झाड पिके चड वयता. आनी पिकिल्ले आमचे भोंवतान तुमी घेता कोणा कडल्यान? हय, चिवलच्यान? सो लोकांची मागणी आसा बऱ्या तरेन खपता आंबे. सद्या गरमी वाडलेली आसा आनी जेन्ना तुमी आंबे घेतात तेन्ना ते बेगिना पिकपाची आनी मोव पडपाची शक्यता आसा. कशे तरेन तुमी डेली सोंपोवचें पडटा? आनी उरलेल्यो मागीर कितें करता तुमी? चड करून आमी सोंपयता आनी मागीर उरल्यो जाल्यार मागीर त्यो सांबाळपाक मातशें रेट देंवची पडटा. मागीर खंय तरी तुमचे जे फायदो जावपाक जाय तो फायदो जाता तुमकां काय लोकांक कमी रेटीन दिवचें पडटा? मातशें कमी जाता फायदो. मागीर चड जालें काय खूब सेल करता. सो गरमीक लागून कशें कितें लोकांची आंब्या कडेन पावस खातात? आमचे गोंयकार आहा ते सगळे खातात. अशें लोक अशें कितें सांगून बी वयतात की बाबा फाल्यां आपल्या खातीर इतले दवर बी म्हणून अशें डिमांड ऑर्डराची आसता? झाड पिके फोन करून सांगता स्पेशली? ओके. तुमी खंयच्यान येला? परवरच्यान. सो तुमी दर वर्सा आंबे म्हापसा मार्केटान येता? त्याच्या व्यतिरिक्त खंयचो आनी भाजी बी विकता तुमी? हापूस, मानकुराद, मालदेस, गोटा बारीक आसता.
ते मागीर पावसाक मुशाराक आनी मांकुराक. ओके. सो आंबे सोडून आणि कसलो व्यवसाय ना, फक्त आंब्याच्या सीजनाक. येता मागीर ओके. कैसे लिए आपने अभी मैंगोज? 1200 रुपए के 12 पीस. क्या लग रहा है गोवा में महंगे हैं थोड़े मैंगोज? थोड़े नहीं, बहुत ज़्यादा महंगे हैं, बट आई लव गोवा, आई लव गोवंस. यूपी में दशहरी आम, इट इज़ इन द रेंज ऑफ 150 रुपीज़ पर kg, another 10 piece. So average 15 rupees per piece. या बट Here it is more than 100 rupees per piece. Yeah, but the taste is different. The Goan culture and different way of making ripening the mangoes are different. Well, yes, this delicacy is good. First of all, what I believe about this lady is कि ये सब बिना केमिकल के होंगे. Yes. That is the only USP of Goa, which I love. Thank you, sir. So दर वर्सा तुम्ही हांगा येता मार्केटान आंबे घेवपाक. हय. कशें कितें दर आसा आंब्यांचो? आम्हाला रेट कशा परिस्थितीप्रमाणे परिस्थिती प्रमाणे ना रेट आतां देंवल्या. रेट देंवल्या. आई नाव सांग तुजें. नांव दिपावती. मांद्रेकर. गेली कितली वर्सां जाली तुमी म्हापसा मार्केटान हांगासर आंब्यांचो हो बिझनस? म्हाका बरी जाली 45 वर्सां. म्हणजे तुम्ही भुरग्यापणांतल्यान हांगासर हो आंब्याचो बिझनस करता. सो कशें आतांच्या काळात तुमकां दिसता की कशी कितें म्हारगाई ही जी आंब्याची आसा ही वाडलेली आसा? कितें डिफरन्स दिसता? म्हारगाय वाडयली ती तेंच्यांनी हाडटाल्यांनी वाडयली, आमी वाडोवंक ना. आमी घेतली मनशां, आमचें पोट भरूंक ना म्हणून आमी ती घेता. कशें आसा अंदूच्या वर्सा आंब्याची दर कितें आसा? आं? आंब्याची दर कितें आसा? आतां आंब्याची दर आहा 5,000, 7,000, 8,000 सायजी प्रमाणे. अशी सायडी प्रमाणे. आता 100 डझन न्हू. 100, 5,000 रुपया 5,000, 8,000 अशें 100 12,000. 100 आंबे. 100 आंबे. तर तुम्ही खंयचे आंबे आता घेवन बसल्या? आमी घेवन बसल्या शिवोलचे. कसले तरेचे आंबे आसा? माझ्याकडे भीष्म आहा, मालगेस आहा आणि मानकुराद आहा. कितें आसा वेगवेगळे आंब्याचे दर आता? हा? कशे आहा डझन तुमचेकडे? आमच्याकडे 1,000, 800, 900, 700. मानकुराद आंबो कसो कितें? मानकुराद मोठो तो 1200, 1400. भीष्म आहा तो. भीष्म आहा 150, 2, 3 आहा. आणि हापूस? आपूस ना माझ्याकडे. बापूस माझो मेलो. मालगीस 500 रुपया डझन. ओलूच्या वर्सात कितें चेंजीस जाल्ल्यो आसा आणि फाटल्या वर्सात ओलीच्या वर्सा आणि फाटल्या वर्सा हीच दर चलता. आता 3 वर्सां आली एकूच दर आसा. ओलू आंब्याची जी रेट आसा आणि गिरायक खायना, पैसे ना लोकांकडे. म्हणजे लोकांची मागणी कमी आसा अजूनही आंब्यावर. लोकांचे पगार कमी आणि आंब्याची दर मोठी. ओके. हे 800 रुपये 700 घालता यो. होय पयला 700 रुपयांनी लोक खायना. ते कशी डझन दिल्या आंबे? हा 500नी डझन. खंयचे आंबे हे आता? मानकुराद. ओनू आंबे बाजारात विकपा खातीर मातसो लेटूच जालो आसा? वचना. भायल्यान चड येता. त्याची रेट कशी कितें? सवाय. हे झाड पिके. तुम्ही कोणा कडल्यान घेता आंबे? शिवोले. ओके. मारियो म्हणून तांचे कडल्यान. ओके. कशी कितें लोकांची मागणी कशी आसा? कितें दर घेता? लोक चड वांटपाण करता. कमी दरान घालचें पडटा. कपता आयच्या दिसा कपता अशें म्हणजे लोक म्हारग आसा म्हणून फुडें वयतात. ओके. स्टार्टींग आमकां अशें आयको येयलें की खंय तरी 3,500 आंबे अशे डझन आशिल्ले म्हणून. ना तुमी रावल्ले देवसर दर. आणि कितें देंवपाची आसा आतां दर आंब्यांची?
अंदू आम्ही झाडाक लागपाकूय खंय तरी टायम लागलेलो असं अशें दिसण्याक येता. आतां जाता ते आता जावपाक थोडे थोडे लागले. चड येयले कालच्यान कालच्यान सुरवात जाल्ली आसा, कमी आशिल्ली. तुम्ही पळयतात GNH. Chup chukke, chup chukke, chup chukke, chup 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 chukke, chup chukke, chup chukke, chup chukke, chup chukke. अरे आप लोग ऐसे छुप छुप के जो खा रहे हो? बीवी तला हुआ खाने नहीं देती तो बीवी को बोलो पंचामृत के वुडन कोल्ड प्रेस ऑयल से खाना पकाए. नेचुरल प्रोसेस से बने ये सब तेल सेहत के लिए पोषक ही है. कुछ भी खाओ लेकिन हेल्दी खाओ. हेल्दी यानी पंचामृत.